शरणागतदीना शरणे करुणा दोषिहारी जय जय राम हरे जय जय राम हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगा पूर्णिमासी भगवान की आज भगवान दत्तात्रेयांचा संध्याकाळचा जन्मोत्सवाचा भाग दुपारी 12 वाजता महाराजांचं प्रागट्य झालं आणि दत्त स्वरूप संध्याकाळी स्वीकारलं म्हणून दत्त जन्मामध्ये 2 वेळा उत्सवाचा आनंद भक्तांना येतो. जे भक्त नाही ते काय म्हणतं माहिती आहे का, 2 वेळा कसं हो म्हटलं 2 वेळा प्रसाद मिळतो मग त्यांना पटतं. ठाला विठ्ठला तुकाराम महाराज आणि नाथ महाराज आपल्या अभंगामध्ये आजच्या दिवसाला नाही, ज्या दिवशी भगवान प्रगट होणार त्या दिवसाला धन्य असं उपमा देतात. धन्य आजे दिन संत दर्शनाचा, धन्य आजे दिन संत दर्शनाचा, धन्य आजे दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मिता क्षीण गेला त्याची आली गण वाटे त्याची आली गण द्यावे. दान सोडावे चरण त्यांचे, दान सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली बोलवण. एकलिया चरण वैष्णवांचे, जनार्दनी घडो त्यांची सेवा, घडो त्यांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग.
सदा न सोडावे हाला विठ्ठला विठ्ठला अभंगामध्ये दिवसापाला धन्य देत आहे. आता दत्त अवतार जो आहे हा अवतार वराह, नारसिंह, देवऋषी नारद ही सगळी अवतारं झाली. या अवतारांच्या नंतर दत्त अवतार आहे. पहिल्या अवतारात काय केलं? वराह अवतारामध्ये हल्ली टी व्हीवर वराह अवताराची चर्चा खूप चाललेली आहे आणि लोकांना वराह अवतार म्हणजे काय ते जे ग्रामसुकर आहे ना असं वाटतं. तसं नाही. देवाचं मुख जे आहे ते फक्त सुकराचं आहे आणि खालचं शरीर देवाचं आहे आणि 4 हात आहे. पण काय होतं, प्रास्तावना करताना प्रास्तावन करणाऱ्याला एवढी कल्पना नसते की समाज इतका अज्ञान आहे म्हणून तो फक्त वराह शब्द वापरतो आणि मोकळा. तर वराह अवताराचं योजना अशी आहे की त्यावेळेला सगळी भूमी जलमय होती आणि अस्वच्छ होती. वराह काय करतं तर मानवाची सगळी अस्वच्छता स्वच्छ करतो, स्वतः सगळी ग्रासतो तो. मग ही पृथ्वी जेव्हा जलमय झाली, जिकडे तिकडे सगळं जल झालं आणि अस्ताव्यस्त, कोणी वरती झाडं झुडपं येऊ द्यायला तयार नाही. आणि त्यावेळेला काश्यप ऋषीला 2 मुलं झाले होते. एकाचं नाव ठेवलं हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं ठेवलं हिरण्यकश्यप. मग हिरण्याक्षाला अतिउन्मत्त झाल्यामुळे त्याने वर मिळवला. मानवाकडून नको, दानवाकडून करून, देव म्हणे नको, पशुकडून नको म्हणे नको, वरचं तोंड पशुचं खालचं तोंड मानवाचं. नारसिंह अवतारात सुद्धा असंच झालं. तोंड सिंहाचं, शरीर खाली देवाचं. कारण सर्व प्राण्यांमध्ये कोण वास्तव्य करतो? परमात्मा. कोणत्या रूपानं? आत्मरूपानं. सर्वगणी राम देहादेही सर्व घटी राम देहादेही एक. सर्व घटांमध्ये पूर्ण भर जो मातीचा घट तयार होतो ना त्याच्यातही देव आहे. प्रत्येक वस्तू जेवढ्या पुरुषवाचक आहे तेवढं देव आहे आणि जेवढ्या स्त्रीवाचक शब्द आहे तेवढे आईसाहेब आहे. म्हणजे परमात्मा आणि शक्ती यांच्याशिवाय जगाचा संसार चालत नाही. प्रत्येक गोष्ट आहे. प्रकृती आणि पुरुष, त्याला पुढे काय म्हणू लागलो आपण? प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे परमात्मा. प्रत्येकाचा संयोग झाल्याशिवाय उत्पत्ती नाही. पण उत्पत्ती कशी झाली पाहिजे? जी मानवाला रक्षक. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन्ही भक्षक झाले. आज सुद्धा प्रजेचं धन भक्षक करणारे लोक जास्त आहे. प्रजेच्या धनापासून प्रजेची व्यवस्था करायची आहे, याच्याकरता निधी गोळा होतो आणि निधीनं व्यवस्था होते. मग व्यवस्था कोण करते? तर प्रकृती म्हणजे लक्ष्मी. आणि व्यवस्थापनावर लक्ष कोण ठेवतं? तर नारायण. व्यवस्था प्रकृती करते पण व्यवस्थेवर लक्ष कोणाचं आहे? तर नारायणाचं. मग असे अवतार झाले. वराह अवतार, नारसिंह अवतार, त्याच्यानंतर नारद अवतार, कपिल महामुनी अवतार. हे अवतार झाल्यानंतर देवाच्या लक्षात आलं
की हे सगळे अवतार झाले, पण हे माझ्याकडे येणारं कुठले अवतार नाही. म्हणून मानवाला नुसती संसाराची दिशा देऊन उपयोग नाही. तर मनुष्य हा परत माझ्याकडे आला पाहिजे आणि त्याचं जन्ममरण चुकलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण मुलांची काळजी करतो की यांना आहार, निद्रा आणि प्रजा एवढ्या गोष्टी आपल्या प्रयत्नातच असतात, त्यांना फळ मिळतं हे त्यांच्या दैवाने. जरी दैवात फळ असलं तरी माणसाला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे प्रयत्नाकरता कार्यसिद्धी करावी लागते आणि सगळ्यांच्याच प्रयत्नाला यश येतं असंही केव्हा केव्हा नसतं. प्रयत्न करून यश कमी येतं कारण प्रारब्ध अनुकूल नसतं. काही लोकांनी मग घेतलेली जागा असते 1.5 रुपयानं, ती जाते 1,500 रुपयाच्या. आणि काही लोकांना उगाच गर्दी करायची कारण नसताना गेल्याने खडको दक्षिणा, लाख प्रदक्षिणा. हा, नारळ देत असेल तर कोणी आणत. उगाच म्हणजे साथीदार असले म्हणून गातीदार नाही करायचे त्यांना. हे सवय ठेवायची. म्हणून स्वरूपाची स्थिती लक्षात आणली पाहिजे. जोपर्यंत स्वरूप करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. प्रकृती आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष या दोघांचा संयोग जेव्हा होतो आणि तो ईश्वर अनुमानाने झाला पाहिजे. मग ईश्वर काय करतात? या जगाची व्यवस्था आणि व्यवस्थापन. व्यवस्था आणि व्यवस्थापन जर कळालं नाही आपल्याला, जसं आता लोकांनी सकाळी भरपूर प्रसाद आणला, त्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्याची दैना व्हायला एकाच माणसाने 8 केळं नाही घ्यायची, प्रत्येकाला समान केळ. हा, मला टाक असं माणूस आहे त्याला म्हणलं थांब सगळं झाल्यावर देईन, तेव्हा व्यवस्था बसते. नाही तर मागचं पान पाहतो. म्हणून याच्याकरता व्यवस्था आणि व्यवस्थापन हे जोपर्यंत समाजात व्यवस्थित होत नाही आणि अव्यवस्था होते तेव्हा व्यवस्था करण्याकरता परमात्म्याला अवतार धारण करावं. पण तुम्ही प्रत्येक अवतारामध्ये जेव्हा अव्यवस्था झाली, राम अवतारामध्ये सगळी रावणाने अव्यवस्था करून टाकली, सगळ्या पाठशाळा बंद पाडल्या, धर्माची ठिकाणं भ्रष्ट केली. त्यावेळेला अवतार कंसाने तेच केलं. लोकांचा विकायला आलेला माल अर्धा घेऊन यायचा, मग एवढा अर्धा विका, याच्यात तुम्ही भागवा, मला नाही माहिती काय. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला व्यवस्था करण्याकरता परमात्म्याला यावं लागतं. पण इथपर्यंत व्यवस्था झाली दत्त अवतारापर्यंत. पण परमार्थाच्या रूपानं देवाकडे वळायला लोकांना ज्ञान नाही राहिलं. नुसते तप करायचे आणि तप करून आपलं स्वार्थ साधायचं. तपसुद्धा केल्यानंतर समाजाचं हित पाहिजे, कारण समाजाचं हित तपात पाहिलं तरच देव मिळतं. तपे विना दैवत दिगल्या विना प्राप्त, तपे विना दैवत दिगल्या विना प्राप्त, पूजे विना हित कोण सांगे. आता ज्याला प्रेम आहे तोच तुम्हाला हित सांगेल, नाही तर बोलापुरतं हित खूप असतं. सगळे म्हणतात गीता वाचा, गीता वाचा. गीतामध्ये कांदे खाऊ नका तर ऐकत नाही. त्या कांद्याने वांदा होतो तर तिथे आवरत नाही तो. मग हित कोण सांगेल? तर समजावून सांगतील की त्याच्याने तुझी ईश्वर निष्ठा होणार नाही. शास्त्र असं नाही सांगत खाऊ नको एवढंच सांगतं. गीता सांगते खाऊ नको. आज काल संध्याकाळी कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गीता वाचायला आपल्या जळगावचे 500 लोक गेले. त्यांना म्हटलं तिथून शपथ घेऊन या की ज्याप्रमाणे गीतेत सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही वागू तरच ते गीतेचं फळ मिळेल, नाही तर काय मिळणार आहे. भगवत गीता किंचित धीता, गंगा जल लवण कणी पिता. कोणाची ईर्ष्या करू नका, राग करू नका, द्वेष करू नका आणि कोणाच्या मोहात पडू नका. कारण मोह अत्यंत माणसाला जर्जर करतो. धृतराष्ट्राचा नाश झाला कारण दृष्ट मुलांच्या हाती सत्ता दिली.
उत्तम मुलांच्या हाती सत्ताने दिले म्हणून रडावं लागलं. एवढं नाही तर स्वतःचे 101 मुलांचे प्रेत फक्त दिसत नव्हतं पण ऐकू येत होतं की गेले. संजयाला सांगितलं पुढे बोलू नको, गेले म्हणून. पण तेवढं ऐकून भागणार होतं का? कानाने ऐकावं लागणार. बरं इतका मोह होता तर सगळे गेल्यावर परत सोन्याच्या बंगळीवर बसून सोन्याच्या ताटात जेवत होता. तेव्हा विदुरानं समजलं, अरे गाढवा, अरे काही विचार कर आता तरी ठिकाण्यावर. ज्या दिवशी विदुराने उपदेश केला त्या दिवशी धृतराष्ट्राचा दिवस धन्य झाला. म्हणून महाराज म्हणतात, ज्या संत अनंत जन्माचा गेला. ज्या दिवशी विदुराने उपदेश केला, भगवान श्रीकृष्ण नातेवाईक म्हणून पाया पडायचे धृतराष्ट्राचे, तरी देवाकडून तो सुधारला. मानवाला सुधारण्याकरता योग्य पुरुषांची गरज असते. कपडे घालणारे संत बरेच मिळून जातील, पण तुमच्या बुद्धीचा मळ काढणारा संत मात्र मिळणं दुर्मिळ आहे. म्हणून महाराज काय म्हणतात, ते शेवटच्या वर्णनात देतात, ते न व्हावा का माझ्या चित्ता, या संतांचा मला वियोग होऊ नये. पण कोणाला? चित्ताला. संतांबरोबर गप्पा मारायला तर 1000 लोक राहतात, पैसे उचलायला राहतात, सामान उचलायला राहतात. आणखी म्हणतात आज चांगलंच जळलं बरं. हे असं आहे, हे असं 5वीचे कीर्तन करतो आपण. तर म्हणजे दृष्टी काय आहे? दृष्टी काय आहे? दृष्टी जोपर्यंत सुधरत नाही, कोणाच्याही लग्नात गेल्यानंतर नवरदेव नवरीकडे पाहून संतुष्ट आहो, बाकीच्या व्यवस्थेकडे काय पाहायचं? ती परिस्थितीवर अवलंबून आहे. काही काही वेळेला बापांच्या डोळ्यात पाणी येतं, पोरगा ऐकत नाही म्हणून करावी लागते. तो म्हणतो मी चालला जाईल, तो ते व्यवस्था करताना रडतो आणि 2 बिघे विकतो. तुम्ही व्यवस्था पाहता, त्याची आस्था पहा. नुसत्या आस्थावर चित्र पाहून चालत नाही. तुम्हाला आस्था पाहिजे परमार्थाची, आणि जेव्हा परमार्थाची आस्था होईल तेव्हा अनंत जन्माचा क्षीण जाईल. अनंत जन्माचा क्षीण गेला. मग कोणाबद्दल आस्था पाहिजे? तर परमात्म्याबद्दल. मग हे समाजाला कळायला तयार नाही की परमात्म्याशिवाय आस्था नाही, हे लोकांना कळायला तयार नाही. म्हणून देवऋषी नारदानं देवाला सांगितलं की प्रभू तुम्ही असा अवतार घ्या की ज्या अवतारामध्ये तुमच्याजवळ जगाच्या कल्याणाकरता माया. म्हणून दत्ताची काय आहे? झोळी. आणि त्या झोळीमध्ये अनघा नावाची देवी आहे. तुम्ही जर याला गेले पिठापूरला तर अनघा मातेचं मंदिर आहे. तिला अन्नपूर्णा म्हणून गळ्यात घातली भिक्षा, आणि जो जे वांछील ते ते द्यायला. 3 शिरे 6 हात, असा अवतार धारण करा की आजपर्यंत असा अवतार झालेला नाही. आणि त्या अवताराचं नाव दत्तच ठेवायचं. संतांनी देवाला घडवलंय गुरुरूपामध्ये. कारण परमात्मा जे जे रूप धारण करतो ना, त्या रूपामध्ये 3 तत्व वेगवेगळे करतो. सत्व, रज आणि तम. हे म्हणे नाही, 3ही तत्व एक. 3ही तत्व एक झाले पाहिजे. तुम्ही एक आहे ना, कार्याकर्ता ब्रह्मा झाले, कार्याकर्ता विष्णू झाले आणि कार्याकर्ता शंकर झाले. कार्याकर्ता जर तुम्ही वेगवेगळे रूप धारण केलेले आहे
तर आता हे कार्य करायचं आहे जगदोद्धाराचं. काय जगदोद्धाराचं? तर त्रिविध तापाची मानवाची बोळवण करायची आहे. कारण मनुष्य त्रिविध उद्या यावं लागेल. या त्रिविध तापाची बोळवण करायची. हे माणसाजवळ त्रिविध ताप नको. त्रिविध तापाचा त्रिविध तापाची त्रिविध तापाची करावया बोळवण. आईचा जोगवा हे त्रिविध ताप माणसाला लागले. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. या त्रिविध तापाने मनुष्य संसारामध्ये पोळला जातो. तुम्ही फक्त अवतार धारण करतात. राम अवतारात अवतार धारण केला, राज्य स्थापन केलं, फक्त दुष्टांना मारलं, पण लोकांना सुधरवलं नाही. म्हणून रामाने आनंद रामायणामध्ये सगळ्या अयोध्येला गुरुमंत्र दिलाय. शेवटी एवढंच नाही तर कौशल्य आली, गुरुमंत्र मागाला. रामाने पाहिला आता हे तर जगाच्या विरहित होईल. म्हणे आई मला तुला मंत्र नाही देतात. म्हणे असं नाही, सगळ्या अयोध्येला दिला आणि मी तुझी आई आहे, मला पाहिजे, माझा उद्धार व्हायला नको का? माझ्या पोटी तू जन्माला आल्यामुळे माझी कीर्ती होईल, पण माझी उन्नती नाही होणार. मी मानवच राहील, पुन्हा मला फिरावं लागेल. म्हणे जा, सरयू नदीच्या किनाऱ्यावर गायी चरताय, त्यांच्यामध्ये जाऊन बैस. कौशल्या गेली आणि पाहिलं तर ते वासरं आणि हे एकामेकाला हुंबरताय, हाक मारते. आई हाक मारते, मुलगा हाक मारतो. अंबा हुंबा, दोन आवाज आहे बरं, ते एकच आवाज नाही आहे. तर ते आवाज ऐकले तिने आणि वासरं स्तनाला लागल्याबरोबर मुलगा मूत्र सोडतोय आणि आई ते मूत्र दृश्य पहा. अरे मी याला इतकं प्रेमानं आजपर्यंत पाहिलं नाही. काय उठली आईच्या डोक्यात? भक्ती. उपदेश दिला भक्तीचा. कौशल्या आली परत. रामाला जवळ जाऊन नमस्कार करणं योग्य नव्हतं. लोक म्हणते माय बी पाया पडते बापा त्याच्या, म्हणून दुरून नमस्कार. महापुरुषाय नमो नमः. आता हिचं भलं झाल्यावर मग सुमित्रा काय झालं राहील? तिथं अगदी जीवच. म्हणजे आई तुला काहीच करायची गरज नाही, तुझ्या रूममध्ये जाऊन शांत बैस. कारण तू तुझे दोन्ही मुलं क्षात्र धर्मामध्ये रक्षणाकरता दिलेले आहे, शत्रुघ्न आणि लक्ष्मण. हा भरतसुद्धा इकडचा आहे, कारण कौशल्यनं दिलेला पिंड आहे आणि एक सुमित्रेनं दिलेला पिंड आहे. कैकेयीला काही स्वतःचा पिंड घार घेऊन गेली. तमोगुणी लोक जे आहे ना, त्यांचा भाव कृत्रिम असतो. दिवसापुरता आज दत्त जयंती नाचून टाकतील, आज रामजन्म गोंधळ घालून टाकतील, कृष्ण जन्म पाळणा म्हणून टाकतील, तर लोक रडतील. काय लोक म्हणे एवढं रडले, पण नुसते पाया पडायला वेळ आले. काय करायचे पाया पडून? हे जे रहस्य आहे, हे रहस्य लक्षात आलं पाहिजे. परमात्मा हा आपल्या प्रसिद्धी करता नसून, आपल्या कीर्ती करता नसून, आपल्या वृत्तीला बदलवण्याकरता. ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती निवृत्तीकडे गेली पाहिजे. आपली प्रवृत्ती शेवटपर्यंत प्रवृत्तीतच राहते आणि मी आणि माझं याच्यामध्ये गडबड करतो. आता या दोघांचा उद्धार झाला. कैकेयी आली. कैकेयी आल्याबरोबर हे उठून उभे राहिले. आई दोघींना बसून नमस्कार केला. पण कशी होती माहिती आहे ना? कडक. म्हणून आई कशी पाहिजे? कडक. आपली आई बेसनाचा लाडू असते, तिथेच बसून जाते. ते बेसनाचे लाडू डब्याला चिटकून जातात. रव्याचा लाडू गोडचा गोड टक्कस. बेसनाच्या लाडाला बोट लावलं की फुटला. आई कडकच पाहिजे. काय आई? का रे म्हणे त्या दोघींना मंत्र दिला आणि मला? अरे बापरे.
म्हणे आई तू काय काय खाऊ घातलंय मला, मोहन थाल नामूक डमूक, खरं प्रेम तर नाही म्हणे. मी तुला अगं वनामध्ये मला तू जगदोत धाराकाठा पाठवलाय, हे बाकीच्यांना समजलं नाही, मला समजलेलं आहे. कारण माझा जन्म जो आहे याच्याकरताच आहे. क्षत्रियाचा जन्म कशा करता? तुम्ही परवा ते चित्र नाही पाहिलं काय? एका मिलिटरीच्या माणसाचं लग्न लागलं आणि दुसऱ्या दिवशी सिंदूर सुरू झालं, तर ती पोरगीसुद्धा त्याला रेल्वे स्टेशनवर पोहोचवायला आली क्षत्रियाला. तो तिला बिलकुल असं करतोय की जाय तू आता घरी, मी चाललो. लग्न झाल्यावर तिसऱ्या दिवशी तो गाडीत बसून युद्धाला गेला होता. आता त्या पोरीची अवस्था इकडे काय, आईची काय, सासूची काय, कुठून पाहिला काय नशीब आमचं, काय बुवानं कुंडली जमवली की दुसऱ्या दिवशी युद्धावर गेला. म्हणजे वागता कसं येईल, बुवाला त्रास देता असे माणसं असतात जगामध्ये. पण ती पोरगी हसत होती, पेपरवाल्यांनी मुद्दाम तिला फ्लॅश केलं. तुम्ही पाहिलं असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण ती हसत होती. कारण ती वीराची पत्नी झालेली. ठाला विठाला विठाला कैक वीर पत्नी होते, कैक वीर माता होतात. राष्ट्र बोलतो बा वीर मातेला सत्काराला, तर वीर मातेचा सत्कार आणि वीर पत्नीचा सत्कार असा करायचा असतो. पण प्रत्येकाला राष्ट्रपतीच्या जवळ जावं लागतं. पण रणांगणामध्ये गेलेल्या माणसाच्या बाईच्या मुलाला राष्ट्रपती खाली उतरून प्रोटोकॉल तोडावा लागतो. लक्षात ठेवा, वीर मातेचा आदर एवढा असतो देशामध्ये, आणि आपण वीर मातेला गल्लीमध्ये त्रास देतो. अपशकून आहे, पोरग्या मेला आहे तिचा, दुवाड आहे ती, काय जातं तिच्याजवळ, असे प्रचार करतात मी. ती वीर माता आहे. राष्ट्र थांबून जातं, राष्ट्रपती खाली उतरतो, वीर पत्नी आली की खाली उतरतो. कारण तो त्यांचा सन्मान आहे. त्यांच्या मुलानं आपलं समर्पण राष्ट्राकरता केलं आहे. आपण देवाला पाणी सोडताना घाबरतो, समर्पयाने म्हटलं की काय बुवा कोण असतो, आपली अशी वृत्ती आहे. सगळे पुराणं वाचून बी वृत्ती सुधरत नाही. सगळे पुराणं वाचून सुद्धा वृत्ती सुधरत नाही. वृत्ती सुधारणे मोठे कोणा कारण आहे. कैकेयीला सांगितलं म्हणे, आई तू असं कर, या अयोध्येच्या डाव्या बाजूला सगळा धनगर समाज आहे, त्या बकऱ्या चारून आले की त्यांच्यात जाऊन बैस. आता त्या बकऱ्यांमध्ये आई गेल्या, म्या म्या 2 तास बकऱ्यांमध्ये राहिली आणि लक्षात आलं की आपण जन्म फक्त मी केलं, त्यामुळे आपली किंमत गेली. दशरथ राजाच्या पुढे सुद्धा मी सांगेन ते ऐकलं पाहिजे. राज्यात सुद्धा मी सांगेन तसं, बापाला सुद्धा मी सांगेन तसं, मी केलं. त्या बकऱ्यांच्या आवाजानं कैकेयीचा मी उडाला. धन्याजी दिन संत आपण बकऱ्या आत टाकून जात आता त्या बकऱ्याला आत टाकलं तरी तो जात नाही. मी विचार करा केव्हा बुद्धी सुधरेल. रामाने कैकेयीला तिथे पाठवलाय. तर ह्या 3 गोष्टी आपल्या चुकतात. देवावर ज्याप्रमाणे वात्सल्य करायला पाहिजे, कौशल्य सुमित्रेला सांगितलं तू फक्त ध्यान कर, एकाग्र हो, कोणी कोणाचं नाही. काय सांगता महाराज, कोणाचा हा देह, कोणाचे हे घर हा देह, घर हा देह कोणाचा, राम त्याचा तोची जाणे. बापाचं घर असल्यावर सुद्धा तलाठी म्हणतो काय पुरावा आहे, बरोबर म्हण बाप येणार आहे. नाही पण ते लावून कुठे गेले तुमचं नाव लावायला गेलं तर तुम्हाला करा. म्हणून सरकारने आता काय केलं, मुलाचं नाव लावायचं असेल तर परत खरेदी करून घे, म्हणजे गडबड व्हायला नको. कारण जेवढे आहे तेवढे हवी दाखवत नाही. तलाठी काय केलं, म्हणून जेवढे आहे तेवढे समोर आणा.
मग मुलींची नावं लावा आणि मुलांची नावं लावा, आली पंचायत. म्हणून काही बाप काय करता, मुलांना विकून टाकता. माझजवळ पैसा नाही म्हणून मी मुलांना हे विकून टाकलं, त्यांच्या नावावर खरेदी केली आणि पैसे घेऊन बसला. तो चतुर होता. तो काय असतो, चतुर. विकून टाकलं तुम्ही, माझजवळ नाहीच काय, ते काय माझं ते मला वागवत नाही, खोटं बोलतो तो कोर्टासमोर. ही संपत्ती विकून मला माझ्याजवळ ठेवायची आहे, नंतर मी काय करायचं ते मी पाहिजे. तो चतुर आहे. कारण लक्ष्मीला भोळा माणूस चालत नाही, चतुरच चालतो. गोकुल की चतुराई मथुरा की, म्हणून कृष्ण अवतारामध्ये जी चतुराई केलेली आहे ती कोणत्याही आवरात चतुराई केलेली की आपली वृत्ती बदलवण्याकरता तुम्ही अवतार धारण करा. आणि त्या अवतारामध्ये माझा या अवतारामध्ये वैष्णव पाहिजे. भगवंताचा असा जर अवतार करायचा असेल तर वैष्णव पाहिजे. म्हणून देवाने नारदाला बोलवलं आणि नारदाला सांगितलं तुला तुझ्या बुद्धीने काम करावं लागेल. कारण प्रकृती आणि पुरुषामध्ये मला जे तत्व आहे ते सोडावे लागल्याशिवाय प्रकृती निर्माण होत नाही आणि पुरुषी मला निर्माण करता येत नाही. म्हणून माऊली एका ठिकाणी प्रमाण देते, ते सगळ्याच लोकांना आठवत नाही. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्व कळा दावी हरी. आता ते 7, 5 काय ते सांगायला बसलं तर फार वेळ लागेल. तर ते मोठे मोठे जे ज्ञानी लोक आहे त्यांना हे कळतं. ते जेव्हा एकत्र बसतात मोठे मोठे संत तेव्हा म्हणतात का रे 7 साधले का तुला? म्हणे हां. 5 साधले का? म्हणे हां. मग 3 का जेव्हा साधतील नाही ना म्हणत तेच तर कमी पडतो आहे. केव्हा केव्हा संतापून जातो आणि केव्हा केव्हा मोह सुटतो, तो उचलूनच घेतो आणि खिचातच घालून घेतो. म्हणजे मग 3 जिंकावे लागतील, तेच कठीण आहे. ते जे 3 आहेत ते अत्यंत कठीण आहे. ते विश्वामित्र, दुर्वास वगैरे यांना सुद्धा जड पडले. फक्त वशिष्ठाने ते गिळंकृत केले. वशिष्ठाने गिळंकृत केले. अहिल्याबाईने आणि शिवाजीराजाने अनेक संतांना जहागिरा दिल्या. त्यांनी सांगितलं देवाच्या नावावर लावून टाका, आमच्या नावावर लावू नका. ठाला विठ्ठला त्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाच्या आणि यांच्या नावावर लावायला स्वतःच्या नावावर काय राहिलं असं आहे. कारण त्यांना तो त्रिविध निघून गेले. त्रिविध तापातून निघून गेले. रंगावधूत गुजरातमध्ये केवढं खरं, रंगावधूत मुंबईचे, महाराष्ट्राचे. गोव्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून दत्तक गेले. तो गुजरातमध्ये फार मोठं वैभव केलं नर्मदेच्या किनाऱ्यात. आणि एक दिवशी त्या लोकांचं त्यांचं जे उठले, अहमदाबादला कधी विमानात बसत नव्हते, अहमदाबादला आले आणि विमानात बसले. तिथे गेल्यावर सगळे श्रीमंत लोक म्हणे बापू कुठे चालायचं? म्हणे हरिद्वार, दिल्ली. आणि दिल्लीहून तिथे एक भाड्याने खोली घेतली आणि तिथे लावलं ध्यान आणि सोडलं शरीर गंगेच्या काठावर. मग हे पळाले मग इकडून बाबूजीला, कारण ते जर इकडे जर समाधी झाली असती तर तिथे कुत्रं गेलं, उभं सोडलं. गंगा मैया म्हणे माझी, चलो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी प्रमाण देते, संत बोध झाला नाही म्हणते, साधू बोध झाला
हे सगळं काय दगड माती धोंडे घेणं देणं हे काय आहे, जंजाल आहे. म्हणून साधू त्या संत तसं करत नाही, ते प्रकृतीला सावरण्याकरता आलेले असतात. म्हणून तिन्ही देव्यांमध्ये नारदाने ईर्षा निर्माण केली आहे. भगवंताने सांगितलं की आता तुझ्या बुद्धीने कर. म्हणे जगात ईर्षा वाढवल्याशिवाय, दूध नासवल्याशिवाय लोणी निघणार नाही. माऊलीनं तर एक पहिल्याच अभंगामध्ये आपल्याला सांगून टाकलं आहे, तुम्हाला देव पाहिजे ना, मंथोनी नवनीता तैसे घेई अनंता. रोज लोणी काढतो आपण, सुधरत नाही. अरे बापा हो, रवीचं काढणं झालं तर मिक्सरचं निघतंय हा. आणि त्या तुपामध्ये बी गडबड सापडते. कोणीतरी मोठ्या माणसाचं नाव आलं आहे की त्याचं तूप खोटं आहे. मोठा माणूस आहे, पहा तुम्ही, जे भगवंताचं रूप त्याच्यातही माणसानं घातलं खूट. यंत्र जोडीदार आहे. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे की मंथोनी नवनीता तैसे घेई अनंता, वायव्यर्थ कथा एक हरी आत्मा, दोन्ही समसमज. वाया तू दुर्गम न घाली मन. दुसरीकडे म्हण, हे साधूला लवकर, संताला जमतं, पण संताला नुकसान करायचं. अरे भाऊ यावेळा तू अध्यक्ष होऊन जा, अरे भाऊ तू माघार घे ना, मी पाय पडतो तुझ्या. तुम्ही कधी त्याचं खाता ना म्हणून त्याच्याकडून बोलता. अरे नाही ना भाऊ, सांभाळायचं आहे ना, असं आहे. म्हणून संत नाश होऊ देत नाही. त्यांना माहिले प्रकृतीला काय संतांनी मानलं, आई, आणि देवाला काय मानलं, पुरुष. मग ते आईबापाचा कसं काय नाश होऊ देईल. साधू म्हणतो विषय तो त्यांचा झाला, न आवडती जनधन माता पिता, सोडून देतो. आणि म्हणून आता नाथांचं चरित्र पहा तुम्ही, नामदेवांचं चरित्र पहा, केवढ्या समाजाला साठवण्याकरता अपेक्षा भंग झाल्या असतील. किती अपेक्षा भंग झाल्या असतील की आपल्याला हे करायचं आहे, स्वतःचा पोरगा करू दे ना, मी झाला तेव्हा तुम्ही का मेले नाही, असं नाथ महाराजांना बोलून टाकलं त्याने. मग आपल्याला कोण पोरं बोलले तर रडायला काय पाहिजे आपण, हां रडायचंच नाही. तो त्याचा धर्म आहे, आपण आपला धर्म पाळला पाहिजे. म्हणून पण हे केव्हा सहन होईल, ज्या वेळा संताच्या चरणावर आपला विश्वास बसेल. जळगाव शहरात 12 लोक असे आहे की त्यांच्या मुलाचं लग्नच होईना, ते आपल्याकडे येतात. त्यांना म्हटलं तुमचा भरोसा कोणावर आहे, म्हणे गजानन. मग पत्र टाकून द्या ना महाराजांना हे. आणि खरंच पत्र टाकल्यावर 8-8 दिवसात लग्न झाले. आता ज्यांचा भरोसा नव्हता त्यांनी त्यांचं पाहून टाकलं तर झालं. कारण नाटक चालत. तुम्ही जर तुमच्या कामाकरता त्यांना सांगितलं असेल, कामं होतील तुमचे, पण जे दुर्धर काम आहे त्याच्याकरता मात्र विश्वास असावा. म्हणून संतांचे पायी सर्व भावे दास जाणो. पहिल्या चरणात असं सांगतात, अनंत जन्माचा क्षीण गेला. आता देवऋषी नारदासारखे संत आपल्याला मिळणार नाही, पण विरक्त संत अजूनही जगात खूप आहे. त्यांची आपली भेट होत नाही आणि आपली दृष्टी त्यांच्यावर स्थिर होत नाही. आपल्याजवळ सुद्धा खूप विरक्त लोक असतात, पण आपली दृष्टी आणि त्यांची दृष्टी एक होत नाही अजून, म्हणून आपला उद्धार होतो. जसं 1000 रुपया पडला
की दुसऱ्या माणसाला दिसून जातो, पण ज्याचा पडतो त्याला दिसत नाही. कारण त्याची दृष्टी गेल्यामुळे रुपया पडल्यामुळे भित्री झाली आहे, आणि जो आला तो त्याची स्थिर होती, त्यामुळे पटकन रुपया सापडला. आपण काय म्हणता, लोभिमान झालं लवकर सापडतो. हो, असं नाही. ते त्याची दृष्टी वेगळी, आपली भित्री दृष्टी आहे. आपल्या दृष्टीमध्ये भय असतं. जोपर्यंत दृष्टीमध्ये भय आहे ना, तोरच काजळ लावाल तुम्ही. भय नसलं तर काजळ लावायची काय गरज आहे? काय होणार आहे या देहाला? भय आहे म्हणून काजळ आहे. भय नसलं, निर्भय, गरीबाची ती मोलकरीण बाई तुम्ही बी काजळ लावत नाही, तिच्या पोराला काय न असं गुटगुटीत असतो की हे उड्या मारत होतो. आणि आपला पप्पू एवढ्या शिकवण्या लावून बी तो नाहीच म्हणतो शिकायला. असं आहे. तर ते आपल्या मनात भय असतं. जोपर्यंत भय, मग भय जाईल कसं? देखिले चरण वैष्णवांचे. जेव्हा आपण त्या वैष्णवांचं चरण पाहू त्यावेळेला, पण मग नुसते दिसल्यावर सुद्धा पण आहे, कदा न सोडावे असा भाव झाला पाहिजे की ते चरण आता सुटले नाही गेले पाहिजे. जसं भागवतामध्ये उद्धवाचं लक्ष सुरुवातीपासून, जरी बरोबरीचे मित्र होते, देव मित्र समजत होते, तरी देवाच्या पायावर लक्ष होतं. आणि भरत जन्माला आल्यापासून रामाच्या सेवेत तत्पर होते, म्हणून त्यांना पादुका दिसल्या. आताही चांदीच्या पादुका आहेत, तर त्या काळात सोन्याच्या पादुकाला काही महत्त्व नव्हतं. शेतकऱ्याच्या घरात शेरभर ज्वारी बी सांडली तर तिथे काही जास्त करत नाही, कारण त्यांच्याकडे लक्ष्मी कायमच असते. असं आहे ते. त्या पोत्याला टेकून झोपून जातं ते. आपण म्हणतो का हो लक्ष्मीला तू त्याच्याकडे आयंदी असं काय करतो? तो त्याच्यावर पाय ठेवून काढतो तिला, नंतर पाया पडून घेतो. बैलाच्या तोंडाला मुंगसं मानतो आणि त्याचं शेण हातात झेलतो. गोमूत्र फक्त त्याच्यावर पडू देतो, किंवा वृषभाचं. काय तो वृषभ हा धर्म आहे, नंदी आहे, म्हणून त्याचं मूत्र तिथे पडू देतो. तो शेण मात्र पाटकन झेलतो. हे त्याच्या अंगी गुण आहे, कोणाला सांगावं लागत नाही. तो सालदार अशिक्षित असतो, पण त्याच्या अंगी ते गुण आलेले असतात. तसे या संतांच्या अंगी गुण असतात. योग्यांच्या अंगी वेगळे गुण असतात, पण योगी क्रोधी होतात, संत मात्र क्रोधी होत नाही. काही साधू क्रोधी होतात, काही क्रोधी न होतात, त्याग करून देतात आणि निघून जातात. मग नारदा, तू आता काहीतरी कर आणि माझ्या अवताराची योजना कर, असं भगवंताने नारदाला सांगितलं. आणि नारदानं, म्हणून महाराज म्हणतात की हे वैष्णव आहे ना, हे एका गावामध्ये 100 जन्माला आले पाहिजे. कारण एका वैष्णवाकडे सगळे लोक राहत नाही, म्हणून हे जिथे तिथे जन्माला जातील. म्हणून आज सकाळी आपण पाहिलं ना प्रवचनात, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय दोन. मी जिथे डोकं ठेवेल तिथे तुमचे पाय करा. कारण सद्गुरूचे पाय काय आहे? भक्ती आणि ज्ञान, हे 2 पाय आहे. ज्ञान मिळालं पाहिजे आणि भक्ती. काय केलं माऊलीने? लोपले ज्ञानजगी हित नेणं चिकोणी. ज्ञान लोपलं होतं, कोणाला स्वतःचं हित कळत नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी अवतार धारण केला तेव्हा लोकांना आपलं हित, ज्यांनी विरोध केला ते वनात निघून गेले. आम्हाला विश्वासाठी फलके पाहिले, मांडे, अरे बापरे काय योगाचं सामर्थ्य. काय जा आता, असं नाही केलं की तू माझ्याशी भांडला तर मी तुला मी पाठवत कुठे. कारण तपाशिवाय हे पाप जाणार नाही. घालवलं का नाही पाप? केवढं सामर्थ्य आहे की ज्याच्या मुखाने रेडा बोललेला ऐकून सुद्धा सुधारले नाही.
भिंत चालली तरी नाही सुधारले. काय आमचे एक मित्र होते ना, ज्या गावाला चांगदेव महाराज आणि जिथे ज्ञानेश्वराने भिंत आणली तिथे 28 दिवस राहून आले. रोज फक्त 28 अभंग म्हणायचे ते. आणि आता अशी अवस्था आहे की ब्रह्ममय आहे. तिथे गेलेच ते 28 दिवस रोज फक्त हरिपाठ, दुसरं काही नाही. आणि म्हटलं मुद्दा सापडून गेला तुला, आता काय आलं? हरिविण सौजन्य बस दया नरा लाधले. आता असा भ्रमही राहिला नाही की मी आहे देवाजवळ, देव माझ्याजवळ, मी देवाचा, देव माझा, असा भाव झाला आहे. असं आहे. मला सगळे म्हणे तुम्ही त्यांना बोलत की त्याला इच्छा होईल तेव्हा येईल ना तो आपल्याजवळ. आपण बळजबरीने करायची. तो जर त्याच्या आनंदामध्ये मग्न आहे, त्याच्या आनंदामध्ये तो धन्य आहे, राहू दे त्याला त्याच्या आनंदात. ज्या दिवशी त्याचा आनंद ओसांडेल त्या दिवशी तो आपल्याला आनंद द्यायला येईल. आणि म्हणून संताची भेट जो आहे तो दिवस संत दर्शनाचा धन्य होतो ना. देवाला सुद्धा ब्रह्मदेवाच्या शरीरातून मांडीतून निघालेल्या नारदाचं दर्शन झालं आणि दत्त अवताराचं प्रयोजन झालं. कसं दत्त अवताराचं प्रयोजन झालं ते उत्तरंगात पाहू. ठाला आदिनाथ गुरु सकळ
अनुसयांच्या आश्रमामध्ये अत्यंत आनंदी आणि रमणीय वातावरण पाहून देवऋषी नारदांनी आपला विणा थांबवला, आपल्या चिपळ्या थांबवल्या आणि फक्त मुखाने नारायण नारायण नारायण, जणू काय त्या वातावरणामध्ये ईश्वरी शक्तीचा प्रभाव वाढवला. आपण संसारी लोक, हे तिकडे बस, आपण संसारी लोक ज्याप्रमाणे नामाचा उच्चार करतो त्याप्रमाणे संत करत असतात, पण त्यांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा हजारो लोकांच्या वर परिणाम करते. आपली ऊर्जा फक्त आपल्या उद्धाराकरता असते. जर आपण एवढं हरिपाठ म्हणतो तर आपला पोराने आपला ऐकायला नको, कहाणी ऐकत, तर तो फक्त आपल्या उद्धाराकरता आहे. आपण असा दुसऱ्याचा उद्धार करू शकत नाही. म्हणून आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्ही काय केलं पाहिजे तर संताच्या पायावर, काल सांगितलं कुलस्वामिनीच्या पायावर आणि संताच्या पायावर त्याचा नैवेद्य दाखवायचं. तर संताच्या पायावर लोळण झाले, कारण संत काय करतील आणि याचं काय करतील नव्हे, काही करता. अहो त्या आजा मेळ्याला त्या संतांनी सांगितलं तुझ्या पोराचं नाव ठेव, तो उद्धरला. त्या संतांनी सांगितलं होतं, तो दुराचारी होता. दुसऱ्याने सांगितलं असतं तर फरक पडला नसता. असे काही संत येतात तर ते जडाला सुद्धा बोलायला लावतात, पांगळ्याला सुद्धा चालायला लावतात, कारण ते ईश्वराचा अंश असतात. म्हणून संततेची देवतेची संत. म्हणून आम्ही मध्ये एक वर्षभर भजन दिलं होतं सगळ्या लोकांना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एक कोणी संत मंडळी येऊन जाते, हे शेवटी हरिराम म्हणायचे, निवृत्ती ज्ञानदेव का बरं म्हणतात. आता समाजाला संतांची तुलना करायची सवय लागायला नको. संत आणि देव एकच आहे एवढं सांगितलं आहे. जर संत आले तर देवाचा नमस्कार सोडायचा आणि संताला वंदन करायचं. तुलसीदास सुद्धा तेच सांगतात, कारण संतामुळे देव कळतो. आता यदा कदाचित तुमच्या समोर संत अधिकारी नसला तरी त्याचं काय फळ मिळेल, तुमचा नमस्कार देव स्वीकारेल. तो संत मला नाही अधिकारी असेल, नुसता कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, जातीने ब्राह्मण आहे किंवा काय आहे, तरी तुमचा नमस्कार तो स्वीकारतो की हा संताचा काय करतो आहे आदर. देवाला संताचा बहिरंग असो या अंतरंग असो. मी एकदा व्यंकटेश मंदिराची स्थापना होती, तिथे 108 यज्ञ, मी आचार्य आणि बाकीचे लोकही होते. माझे एक सर होते भोंगे म्हणून, ते म्हणे का रे आपला दादा नेहमी 108. ते आले व्यंकटेश मंदिरात, ते आल्याबरोबर मी त्यांच्या पायावर पकडतो, म्हणे मूर्खा काय करतो. आता म्हटलं बोलू दे त्यांना, आपल्याला काय करतो. जा म्हणे तुझा नमस्कार पंढरीच्या पांडुरंगाला पोहोचेल, मी नाही घेणार. अरे केवढा मोठा अधिकार आहे. म्हणजे त्यांनी आपला नमस्कार त्यांच्या तोंडून पांडुरंगाला पाठवला. याला म्हणतात संत. शिक्षक होते, यांचे शिक्षक होते, माझ्याकडे यायचे. किती कडक होते, रोज यायचे. हे रोज त्यांच्या बाहेर नको. ते म्हणे नको रे देवळात नमस्कार करू नको. नाही म्हणजे तुमच्यामुळे मी आज पेन्शन खातोय, हे असं बोलले होते. हे बसले, तुमच्यामुळे मी पेन्शन खातोय. त्यांचाही मुलगा प्राध्यापक होता, पण हे रोज आले की पायावर डोकंच ठेवले. कारण संत कोणत्या रूपात राहतील ते कळू देत नाही की आपण संत आहे. म्हणून ते म्हणतात संताविल नाही प्राप्ती, ऐसे वेद देती ग्वाही. आता वेदानं सांगितलं म्हणून संत हा वेदाचाच अंग आहे. एवढं नाही तर वेदाचं स्वरूप आहे.
म्हणून संतांना मग आपण संतांची टिंगल करतो. संतांचे भांडे घासून प्रमोशन मिळतं का म्हणे? इथे प्रमोशन नाही आहे, इथे भगवंत आहे. पुरावा देतो, पुरावा. समर्थ रामदास स्वामी याला पोहोचले नाशिकला. त्यांनी पाहिलं की आपण परक्या गावचं पोरगं या गावामध्ये नाशिकमध्ये आपल्याला निदान माधोकरी तर मिळाली पाहिजे. म्हणून राम मंदिराचे पुजारी होते काळ्या रामाचे. ते म्हणे महाराज तुम्ही भांडे घासता, मी घासू का? आता रोज घासणाऱ्याला कोणीतरी 20 लागतोच. म्हणजे असे घातले समर्थांनी तर पुजाऱ्याला म्हणे बरोबर घातले का? तर चेहरा दिसाचा पुजाऱ्याचा. काही लोक घरीसुद्धा आळव माळून तोंड काळं करतात, तर मंदिरात कुठून चांगलं घासतील ते? तर असे घासले. पुजारी म्हणे रोज. म्हणे मग एक आज्ञा द्या की हे भांडे गोदावरीवर नेल, कारण इथे सगळे भेटतील, तू कुठला आणि काय उपाधी होईल घाली. त्यांना तर उपाधी नव्हते म्हणून होऊन जायचं स्वच्छ. आणि ओल्या अंगाने घागरभर पाणी आणून द्यायचे. म्हणे एवढं पाणी तुम्ही रामाच्या अंगावर घालून द्या. पण तशी पूजा सुरू केली. आधी भांडे ताब्यात घेतले, नंतर देवाच्या अंगावरचं. रामदास स्वामीला काय पदवी मिळाली? नारायणाचे रामदास पदवी मिळते. देवाचे दास व्हा, संपत्तीचे दास नाही. आपण संपत्तीचे दास बनायला पाहतो की खूप आशीर्वाद मिळाला पाहिजे. संपत्ती देवदास, नाहीतरी आपण देवीदास आहेच. थरथर कापता काही लोक का केवढं आजू आलं तरी बघवा कापड अंगावर आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्य रामदास. आणि जेव्हा बदलून नाही, देश बदलून टाका, माणसं बदलवली. नामदेव महाराज माऊली तर पांडुरंगच होती. पांडुरंगाला सगळं शक्य आहे, पण ही प्रगट होऊन गुह्य जगाला सांगितलं. नामदेवांनी भाव जगाला दिला. नाथ महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्र करून दाखवले, कुठे कमी नाही. तडतडून म्हणजे पत्नी सुद्धा बरोबर जलाशयात गेली, सांगितलं जात नाही, पण नाथांच्या बरोबर आईसाहेब सुद्धा जलात निघून गेल्या. नामदेव महाराजांचा सगळा वंश एकच नातू शिल्लक राहिला. सून सुद्धा नामदेव गेल्यावर चालले गेले, सांगितलं जात नाही आपल्याकडून. नामामध्ये एवढी शक्ती की सगळ्या घराचा उद्धार. नाम चांगले चांगले इतकं चांगलं आहे की गणिका उद्धरली, राक्षस उद्धरले आणि जग उद्धरलं. रामाने सगळं अयोध्या नगर उद्धरलं, गणिकेने सगळं नगर उद्धरलं. 11व्या अध्यायामध्ये वर्णन. देव म्हणे काय पाहिजे? म्हणे नगर. घाबरत माझ्या नावाने ते बदनाम झाले होते म्हणे. म्हणजे तिने सुद्धा उद्धरलं. नाम चांगले चांगले, कैकांचे झाले भले, अनेकांचं भलं झालं. आणि असे अत्रि आणि अनुसया यांच्यामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला अत्रि ऋषी बाहेर होते. नारदांनी दृष्टी टाकली आणि भजन सुरू केल्यावर आईसाहेब आल्या, नमस्कार केला. महाराज आता येतीलच महाराज, भेटून जा. आदरातिथ्य केलं. नारदांनी अत्रि ऋषींची भेट घेतली. दोघांच्या विचाराचा सहभाग पाहिला की एक मताने ईर्ष्या नाही. अनुसूया म्हणजे जिच्या मनात ईर्ष्या नाही.
आणि अत्री न त्री सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण ज्याच्यामध्ये नाही असे अत्री. या ठिकाणी भगवंताचा गुरु अवतार व्हावा याच्याकरता नारदांच्या मनात पक्की गाठ झाली. पण याकरता परीक्षण घेतलं पाहिजे. आणि कोणी घेतलं पाहिजे तर देवाच्याच गुरु. म्हणून प्रसाद घेतला. अत्री अनुसयेला नमस्कार केला. अत्री म्हणाले महाराज आपण भाऊ भाऊ आहे. म्हणाले नाही आपण तपोमूर्ती आहे मी नाममूर्ती आहे. वा वा पा कसा भेद दाखवला तो. मी तपोमूर्ती आहे. तपी मनुष्य सगळ्यात श्रेष्ठ. तपे विणं कारण तिथे प्रत्यक्ष भगवान येणार आता आणि घालायचा आहे जन्माला. संत कसे काय दुसऱ्याला मोठेपणा देतात आणि आपण दुसऱ्याचं घ्यायचं. नाही हो माझा नंबर होता पण त्याने पैसे देऊन मिळवला असं करतो. खरे संत तसं करत नाही. दुसऱ्याला मोठेपणा देतात कारण त्यांना माहिती आहे मोठेपणा सुद्धा काही काळ आहे आणि भगवंत मात्र सर्व काळ आहे. म्हणून कोणता योग आला पाहिजे सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणे. अहो त्या नंदुरबारला एक धर्मात नसताना मनुष्य कीर्तनात बसून गेला आणि प्राण सोडला. आम्ही डोळ्यात पाहिलं लोक पाहता ते खायचे बसले टिंगल करत आहे. ह्या अशा लोक असतात इतक्या दिवस कीर्तन करून त्याची काय होत्या गमत निश्चित. बरं हे फोटो घेणारे इतके विचित्र आहे ते काही घेऊन येतात ते जरा सावध वागत का असं आहे. लक्षात राहिलं पाहिजे की आपलं आमच्यासारख्याच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी. मला ते मी प्रवचन करतो मला एकाने फोटो आणून दाखवलं म्हणजे तू काय सांग परमात्मा कोणाला मांडीवर घेईल सांगता येत. हा देह आहे. सगळ्या देहांमध्ये सगळा तो भरलेला आहे. सर्वात ठाई आहे तो. म्हणून मोठं पण दिलं आहे. नारद हे मांडीतून निघाले आणि अत्री तेजातून निघालेले आहे ब्रह्मदेवाच्या. तेजोमय मूर्ती आहे अत्री नत्री. बऱ्याच लोकांना ऑपरेशन करूनही चष्मा लागत नाही. काही लोकांचं ऑपरेशन करूनही डोळा खराब होतो कारण तेज आहे ते. सगळ्यात उत्तम अवयव म्हणजे डोळा तेजस. आपल्या डोळ्यामध्ये ईर्ष्या कमी असेल तर तेज जाणार झाला विठ्ठला. खोलीकडच्या लाईट लावून द्या. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये तेजोमय पाहिजे आणि तेज हे देवाला पाहिल्यानं आपल्या डोळ्यात येतं. बदाम खाणारे भरपूर आहे दुकानी बदामाचं आहे त्यांचं पण तेज नाही. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. आमच्याकडे असे काही कांदळे कीर्तनकार आहे की दोन्ही डोळे नसताना ज्ञानेश्वरी मुखद्वत आहे हरिपाठ आणि वेदांत सुद्धा. रामभद्राचार्यांना आपण पाहतो आमचे जगदाळेकर बुवा पाय तुम्ही सगळे असे अनेक संत आहे. मागच्या जन्माचं पुण्य आहे. साठवला होता त्याला. जगात काहीच पाहायचं नाही. जगात काहीच पाहिजे त्यालाच पाहिजे. तो एकदा हृदयात साठला की सगळं काही प्राप्त होतं. म्हणून अशा प्रकारे तिन्ही तुम्हाला कथा माहिती आहे. मी जास्ती रंगवत नाही. हातामध्ये फुलं अक्षता घेऊन तयार. घंट्यावाले घंट्याजवळ नगाऱ्यावाले नगाराजवळ प्रसादवाले प्रसादाच्याच ठिकाणी. सगळेजण आपल्या आनंद वृत्तीने प्रसाद वाटतात. म्हणून अशा प्रकारे दैवी संपत्ती ज्यांच्याजवळ आहे दैवी गुण ज्यांच्या शरीरामध्ये आहे अशा या अनुसया आणि अत्रींच्या घराची ईर्ष्या नारदांनी देवाच्या घरी लावली आणि तिन्ही राण्यांनी देवांना आपलं पदापेक्षा हलकं काम करायला लावलं. आले देव ओम भगवती भिक्षांदेही. आदरात तिथे केलं गेलं. भिक्षा पाहिजे जेवण पाहिजे पण असं पाहिजे म्हणजे असं ठीक आहे. आईसाहेबांनी पाहिलं की आज परीक्षण आहे
कारण थोड्या दिवसापूर्वीच आपला मुलगा येऊन गेला आहे आपल्याकडे नारद. त्याचा दिव्य चमत्कार काय आहे हे कोणाला माहिती. म्हणून आईसाहेबांनी आपल्या पतीच्या कमंडलूमध्ये पाणी भरलेलं. ते पाणी घेतलं. आज माझ्या प्रातिपत्याचं बल पाहण्याकरता योग आलेला आहे म्हणून देवांच्या अंगावर शिंपडलं. आणि शिंपडल्याबरोबर सगळं तिन्ही देवांची अवस्था जी आहे ती बदलली. आणि आईसाहेब काही काही लोक म्हणतात ना, अनुसयला जर संतती नव्हती तर पाळणा कुठून आणला का रे. तिला माणसाचे पोरं करता येतात, तिला पाळणा करणं काही जड आहे का. ती मोलकरीण बाई ते गाड्याला आपलं हे बांधून देते अर्धा पदर आणि त्यात डोळी टाकून तिथे पोरगा झोपून देते गाड्याच्या खाली. काही असा विचार बी करत नाही, ही गाडं उलटलं तर माझ्या पोराचं कसं आहे, टाकून देते तिथे चालली पुन्हा खुरपाला. आपल्या मनात संशय असतात, त्यांच्या मनात संशय नसतात. कारण कष्टाशिवाय काही मिळणारं नसतं. म्हणून सासऱ्यानं कधी पाळणा हलका आणला तर बापाला लिहिते वच्छला आणि तिचा बाप घेऊन येतो माझा बाप. म्हणून असं सांगावं, आपल्या घरी पाळणा देणारं नाही म्हणजे आपली पोरगी ठिकाणावर राहते. नाही तर भलत्यात डोकं काय करतो. पाळणा देणारं ना नाही सांगायला सुरुवात करायची, पण तुम्हीच ओतू येता आणि आपणच घेऊन जायचं. तिच्या सासऱ्याला तो आनंद भोगू द्या पाळण्याचा. त्यांचं धन बाळांना उपयोगी येऊ द्या. पराई माथे जत्रा वाहते असं वागू नका. काही मर्यादा ठेवा द्यायला. नाही तर मग ते सोना काय म्हणतात सासवांना माहिती आहे का, की आईकडे तुम्ही धर्माचं फलतच सांगता त्याच्याने आम्ही बोर होऊन जातो. हे असं होतं तुझं. म्हणून ते तुम्हाला ठेवत नाही. तर सिद्धांत लक्षात ठेवा. मुलगा असो का मुलगी असो, विनाकारण लाडवू नका. मोठं संकट येतं पुढे आणि ते संकट परमेश्वराशिवाय कोणी सोडलं. म्हणून शेवटी तिन्ही बाळं झाले. आत्री आलं अनुसय, अगं काय झालं म्हणजे तुमच्या पायाची पुण्य आहे. म्हणजे यातना न भोगता बाळ नाही तर प्रसूतीच्या यातना भोगल्याशिवाय बाळ नाही आहे. 3 बाळं ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणून टाकले पाळण्यात. सगळे देव इंद्र भरून कुबेर आले. सगळ्यांनी आनंद उत्सव केला आणि या सगळ्यांच्या मागून नारद आले. आणि म्हणून मी हा अभंग घेतला. धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा, सगळे देवांनी नारदाला पाहिलं. अरे म्हणे हीच काहीतरी काय किमया दिसते. आत्री गेले, नारदाचा हात धरला, आले आणि नारदाने लगेच सांगितलं देवा करा लीला प्रगट. म्हणून 3 बाळ असताना एक रूप प्रगट झालं. पण म्हणे या रूपाची पूजा संध्याकाळी करायची. आता हे रूप तुम्ही पाहून घ्या. सगळ्या देवांनी ब्रह्मा विष्णूचं जन्मता रूप पाहिलं. कोणाला दिसलं होतं का. देव जन्माला आले. आपल्या या कलियुगामध्ये आपल्याला सगळ्या देवांचे जन्म करायला. बरेच लोक म्हणतात राम मंदिरात कृष्ण नाही, म्हणते ते कृष्ण जन्माने कशी गावत. म्हटलं टाळवाल्याला विचारा. कृष्ण जन्माकरता कृष्ण नाही, कोणत्याही मंदिरामध्ये सगळे जन्म उत्सव झाले. म्हणजे तुम्हाला इतक्या लांब 40 रुपये खर्च करून यावं लागणार नाही ना. सोपी गोष्ट आहे. बरोबर. तुमचा नुसतं सत्यनारायणावर उत्सव होतो. प्रत्येक मंदिरात कीर्तन प्रवचन पाहिजे. कारण ते आध्यात्मिक मंदिर बनलं पाहिजे. प्रदर्शनीय नको. डेकोरेशन मंदिरात गरज नाही आहे. मंदिरामध्ये आत्मोन्नती आणि माणसाची प्रगती झाली. हितबोध झाला पाहिजे. 80 वर्षाच्या लोकांचे फोन आले की आम्हाला घरी कीर्तन ऐकायला मिळालं पाहिजे. कारण एवढं जात नाही, पण मन मंदिरात अटकलेलं आहे. परवाची एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमचं प्रवचन चालू होतं
बऱ्हाणपूरून एका बाईने निरोप पाठवला की मला राम मंदिराचं तीर्थ पाहिजे. माझं कोण म्हणजे बऱ्हाणपूर म्हटलं ते तीर्थ पटकन. तीर्थ घेतलं आणि प्राण सोडला. पण राम मंदिरातलं पाहिजे. तुम्ही बसले होते तेव्हा. आणि आपण मंदिरात येऊन तीर्थ घेत नाही. विठ्ठला विठ्ठला फक्त काय पाहिजे? प्रसाद. हां बिलकुल. प्लॅस्टिकची पिशवी घेऊन यायची आणखीन करून प्रसादाला. आणि पुन्हा म्हणायचं आहे प्रसादाची वाट धोरणे द्यावे दाट. जर प्रसाद संपला तर प्रसाद पात्राला नमस्कार करायला सांगितला, वास घ्यायचा. खरे संत तसंच करतात. म्हणून संध्याकाळ झाली, मार्गशीर्ष महिना शुद्ध पौर्णिमा आता लक्षात आहे. आणि नंतर टाकायची, लगेच टाकून फेकायचे नाही. आपल्याला सकाळी पाहिला लोकांनी सगळं देवा असा फुलाने बहरून काढला आहे. काय करतो आपण? उत्सवाची दैना करतो. नाही, प्रेमाने करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा